अहो अहो तुम्हाला कुठलीच गोष्ट सिरियसली का घेता येत नाही? 100 वेळा 30 गोष्ट का सांगावी लागते? हा, हे बघा, आपल्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे नीट विचार करा. असं सोडता येणार नाही. मला माहिती आहे, तुमची लग्नाबद्दलची मतं फार ठाम आहे आणि कुठलाच बाप असं म्हणत नसेल. जोवर तिला तिच्या लग्नाचा विषय स्वतःला ठरवता येत नाही, तोवर तिचं लग्नाचं वय झालेलं नाही. सिरियसली, हे कुठलं लॉजिक आहे? हे बघा, तुम्ही तिचं लग्नाचं वय एक्झॅक्टली काय आहे ना, ते ठरवून मला सांगा. आणि काय हो, तुम्हाला आठवतंय ना, आपलं लग्न झालं तेव्हा मी 17 वर्षाची होते आणि 19व्या वर्षी ही झाली सुद्धा होती. आय नो, तो काळ वेगळा होता. तेव्हा अशी लग्न व्हायची. पण आता ही 26ची आहे. चांगलं शिक्षण झालंय, चांगल्या पगाराची नोकरी आहे. आता अजून किती सेटल व्हायचं हिला? नाही, आता ना तुम्ही दोघं मिळून ठरवून मला सांगा काय करायचंय ते. कारण आता या विषयावरती मी पुन्हा पुन्हा कोणाशीच बोलणार नाहीये. तो चहा घ्या, पुन्हा गरम करून मिळणार नाही. किती बोला, हा माणूस काही रिॲक्टच करणार नाही. पाणथ्या घड्यावर पाणी.